आणि महाराष्ट्राला पाणी दिलासा मिळणार आहे। 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर सुटलाय। नर्मदा नदीतून 10 टीएमसी पाणी अखेर महाराष्ट्राला मिळणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये हा मुद्दा सुटलेला आहे। अमित शहांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली आणि या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। या पाण्यापैकी 5 टीएमसी पाणी उकाई धरणातून उचलण्याबाबतही या बैठकीमध्ये अनुकूल निर्णय घेण्यात आला। नर्मदा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्यातून महाराष्ट्राला केवळ वीज मिळाली, मात्र राज्याच्या वाट्याचं 10 टीएमसी पाणी मिळालं नव्हतं। त्याशिवाय महाराष्ट्राला आता केवळ 27 कोटी देय असून उर्वरित देय रक्कम रद्द झालेली आहे। आजच्या बैठकीमध्ये फार चांगले निर्णय झाले आणि जवळपास इश्यूज क्लोज झाले। महाराष्ट्राला आता केवळ 27 कोटी रुपये देणं आहे। बाकी सगळं आपलं जे देणं आहे ते आता या ठिकाणी रद्द झालेलं आहे आणि जे 10 टीएमसी पाणी महाराष्ट्राला त्या ठिकाणी द्यायचं होतं त्याच्यामध्ये नर्मदा तापी डायव्हर्जन या स्कीममधनं 5 टीएमसी आणि 5 टीएमसीची मागणी आम्ही उकईमधनं केली होती, तर त्याही संदर्भात आज हा निर्णय झालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।